पूर्णा तालुक्यातील वकील संघाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तहसील कार्यालयासमोर करण्यात आले। मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले। या निवेदनावर वकील संघाचे पूर्णा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश काळे, शिवप्रसाद सोनी, GN डाकोरे, MA सईद, YS डाकोरे, RA देवकते, DG महिंदळे, MB जोगदंड, SN सूर्यवंशी, संजय गव्हाणे, राजेश भालेराव, सोमनाथ नागठाणे, प्रमोद खंदारे, कैलास पारवे, मारुती पारवे, गोविंद शिंदे, सूर्यकांत काळे, बालाजी लोखंडे, SB शेख, DB वैद्य, SN कराळे, UV दुधाटे, सुदाम जोगदंड, PS मोरे, ओमराज वाळवंटे, हिरानंद गायकवाड, NB भारती, SS पुंडगे, कपिल झिंजाडे, GK ढोणे, SM जोगदंड, SV टेकाळे, उत्तम कराळे, कैलास शिखरे, धम्मा जोंधळे, हर्षवर्धन गायकवाड, BS जोंधळे, विशाल क्रीडे, गोपाळ डाकोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। उत्तुंग आणि मोठा असा मराठा आरक्षणासाठी जो लढा चालू आहे, त्या लढ्याचा मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी जे आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण चालू केलेले, त्या उपोषणाला आमचा तालुका वकील संघ पूर्णा जिल्हा परभणी यांच्याकडून आज रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचं आयोजन केलेले आणि ते उपोषण आम्ही करत आहोत। आमची या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून सरकारला ही विनंती आहे की मराठा समाजाला, यायोगे मराठा समाजातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे, ज्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे आणि जे मागासलेपणानं राहिलेले आहेत, म्हणून आता ह्या काळाच्या ओघामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळणं न्यायाचं आणि जरुरी आहे। म्हणून सरकारला या माध्यमातून विनंती करण्यात येते, आमच्यातर्फे विनंती करण्यात येते की गव्हर्नमेंटनी, सरकारने मराठ्यांना त्वरित आरक्षण द्यावं आणि मराठ्यांचं जे काही मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी हातभार लावावा, म्हणून आम्ही गव्हर्नमेंटकडे विनंती करत आहोत। आणि या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमानं आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत आहोत। या मराठा समाजाचा जे अंत आहे सरकारनं पाहू नये आणि जे समजा जे मराठा समाजाला जिद्दीला पेटलेला आहे, त्यामुळे जे शासनाचे निर्णय आहे त्यानुसार त्यांना देऊन टाकावं आरक्षण। आणि जे गैरमार्गदर्शित जे लोक करत आहेत त्याच्यामध्ये त्याने संयम पाळावा आणि आरक्षण आपल्याला 100% मिळणारच आहे। त्यामुळे कोणत्याही लोभाला किंवा कोणाच्याही दुष्परिणामाला बळी न जाता आपलं शांततेने आपलं हे जे उपोषण आहे पार पाडावं, हीच माझी विनंती आहे। सरकारला विनंती आहे की त्याने मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपल्यासमोर आपल्या मार्फत मांडतो। आज पूर्णा वकील संघ 1/11/2023 रोजी तहसील कार्यालयाच्या समोर एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसलेला आहे आणि हे लाक्षणिक उपोषण जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आम्ही आज बसलेलो आहोत। या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज 30 ते 32% समाज असलेला समाज आज रसातळाला समाज गेला। त्या समाजाकडे कोणी गेल्या 40 वर्षापासूनची त्यांची मराठा कुणबी, आम्हाला मराठा असणाऱ्याला कुणबी सरसकट प्रमाणपत्र द्या अशी मागणी असताना अनेक सरकारं गेली, प्रत्येक सरकार येणारं ते फक्त जे ते त्या मराठा समाजाची मतदान घ्यायचं, नंतर वाऱ्यावर सोडून द्यायचं अशी परंपरा गेल्या 40, 50, 60 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये चालली। परंतु मराठ्याला आता हे माहीत झालं की आपण जे ते यांच्या आहारी गेल्यामुळं या लोकांनी आपल्याला शब्दाचा खेळ करून जे ते आपलं आरक्षण इतके दिवसापासून 40 वर्षापासून प्रलंबित ठेवलं। परंतु आता मराठा समाज खूप जागृत झाला, जसा जागृत झाला तसा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आणि त्यांची आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली आहे। त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण होत नाही, नोकरीमध्ये स्थान नाही, आर्थिक परिस्थिती गरिबीची झाल्यामुळं चांगल्या शाळेत महाविद्यालयात शिक्षण देऊ शकत नाही, ट्युशन फी भरू शकत नाही। त्यामुळे या सरकारनं हा आज उपस्थित झालेला मोठा महाभयानक प्रश्न ह्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या मनोज जरांगे साहेबांच्या माध्यमातून आपण जे काही त्या मनोज जरांगे साहेबांनी
आंदोलन उभं केलं, या आंदोलनाला सपोर्ट म्हणून आमचा वकील संघ एकमतानं एकमुखी सर्व जाती धर्माचे सर्व पक्षीय सर्व समाजातील वकील संघांनी मिळून जो ते 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण इथं करण्यात बसलेलं आहे, त्यासाठी आमच्या वकील संघातील सर्व सिनियर ज्युनियर मंडळी यांनी जे ते आज 1 दिवसाचं जे लाक्षणिक उपोषण केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आपल्या माध्यमामार्फत मी महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर हे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. त्याच्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील. मग उद्या जनतेच्या याच्यावर तुम्ही आरोप घेऊन चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याकडं मागणी आहे की आरक्षणाचा प्रश्न त्वरित सोडावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन. आजचा हा जे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा जे आज वकील संघ पूर्णा यांनी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारलेलं आहे. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं, तेही सरसकट कुणबी या प्रमाणपत्राआधारे सर्व मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. अतिशय प्रबळ पुरावे या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सापडलेले आहेत आणि मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकच आहेत. त्यामुळं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांचा हक्क दिला पाहिजे. तसेच माझे आपल्या माध्यमातून मराठा युवकांना एक विनंती आहे की कोणीही आत्महत्या करू नये, टोकाचं पाऊल उचलू नये, आपला संसार उघड्यावरती पाडू नये. त्याचप्रमाणे कोणीही हिंसात्मक आंदोलन करू नये आणि या पूर्ण शांततेच्या मार्गाने आपण या मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन द्यावं. आणि शांततेचं जे उपोषण आहे ते पूर्ण जगाला माहिती होतं आणि त्याची जगाला नोंद घ्यावी लागते. हा इतिहास आहे. म्हणून सर्वांनी एक संघ होऊन शांततेच्या मार्गाने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं व आपल्या हक्काचं आरक्षण आम्ही तर मिळवणारच आहोत, यामध्ये कोणतीही शंका नाही. त्यामुळं सर्व युवकांना माझी विनंती आहे, कुठलाही अनुचित प्रकार किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता एक सामाजिक बांधिलकी म्हणून शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन पुढं न्यावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षण मिळावं आणि सर्वसामान्याला त्याचा लाभ व्हावा त्यासाठी जे आमरण उपोषण त्यांनी बऱ्याच दिवसापासून केलेलं आहे, त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पूर्णा वकील संघाचे सर्व सदस्य यांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून हा त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तरी या माध्यमातून सरकारला अशी विनंती करण्यात येते की सरकारनं तात्काळ त्या विषयावर चर्चा करून मराठ्यांना तात्काळ आरक्षण द्यावं, एवढी माझी भूमिका मानतो. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातर्फे आंदोलन सुरू आहे. त्याच्याकरिता जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. आता विनंत्या करू करू आम्ही थकलोच. आता याच्या पुढं आम्ही काही सरकारला विनंत्या करणार नाही. आरक्षण तुम्हाला द्यावंच लागेल, हे काही कोणाच्या घरचा नाही, आमचा तो अधिकार आहे. म्हणून आता विनंत्या करू करू आम्ही थांबलो. त्याच्यानंतर विनंत्या नाहीत. याच्यानंतर आम्ही 2-2 हात करायला तयार आहेत आता आम्ही. कारण की आरक्षण जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आमची प्रगती होणार नाही आणि बऱ्याच दिवसापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे हा. म्हणून शासनाने लवकरात लवकर सोडावा, नाहीतर त्याच्या मतदानावर परिणाम यावेळी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो की बाबा त्यांनी लवकरात लवकर या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. धन्यवाद. या आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या युवकांना काय आवाहन करणार? नाही, ते आंदोलनामध्ये जे हिंसक वळण काय ते आंदोलनकर्त्यांनी केलेलं नाही. हिंसाचारा हे कोणीतरी तिराईत माणसानं या आंदोलना बदनाम करण्यासाठीची ती व्यवस्था केलेली आहे. म्हणून त्या झालेल्या हिंसाचाराची या आंदोलकाचा काही एक संबंध नाही.